महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे 3:13 वाजलेले आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये पण अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. काल रात्री 12 वाजता सांगवी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्याचा वाढदिवस चक्क गुन्हे दाखल असलेल्या एका गुंडाने साजरा केलेला आहे. आणि हा साजरा करत असताना तो कुठं केलाय तर रस्त्यावर मध्यभागी टेबल टाकून त्या ठिकाणी केक कापण्यात आलेला आहे. आतिषबाजी फटाक्यांची केलेली आहे. अत्यंत मोठ्या आवाजाचे फटाके वाजवण्यात आलेले आहेत. आणि रात्री 12 वाजता कायद्याला धाब्यावर बसवण्याचं काम या पोलिसांनी गुंडाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणूनच आज असं कळतंय की पोलीस आयुक्तांनी तातडीनं या पोलीस कर्मचाऱ्याबरोबरच त्याचे जे सहकारी होते बाकीचे पोलीस कर्मचारी यांचं पण निलंबन केलेलं आहे. मुद्दा हा निलंबनापर्यंत हा विषय का आलेला हा मुद्दा आहे. आम्ही 4 जानेवारी 2025 रोजी पुण्याचे पोलीस आयुक्त असतील, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त असतील, दोघांनाही आम्ही एका महत्वाच्या विषयावर निवेदन दिलं होतं की आपण बऱ्याच दिवसापासून पाहतोय की आज रात्री जर आपण 12 वाजता जर आपण आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन जर आपण 2 मिनिटं उभा राहिलो तर आपल्याला कुठून ना कुठून आवाज फटाक्यांचा आलेला दिसतो. कुठल्या तरी चौकातून कुठेतरी बर्थडे साजरा होत असतो. म्हणजे एकही दिवस असा सुना जात नाही की त्या दिवशी कुठेतरी बर्थडे साजरा होताना आवाज येत नाही. रात्री 12 वाजता रात्री 12 वाजता बर्थडे साजरा होतो. 12, 12:30, 1, 1:30 कितीही वाजता बर्थडे साजरा केला जातो. बर्थडे साजरा करायला आमचा काही विरोध नाहीये. पण रात्री लोक झोपलेत 12 वाजता. कोणीतरी काम करून आलेले, कोणीतरी थकलेले, कोणाला तरी झोपेची गरज आहे, कोणी आजारी आहे, कोणी लहान मुलं आहेत, वयस्कर लोक, यांचा कुठलाही विचार न करता अतिरेकी हल्ला झाल्याच्या सारख्या परिस्थितीमध्ये फटाके फोडले जातात. बर्थडे साजरा करताना अतिशय गोंधळ घातला जातो. 25-30 जणांचं टोळकं येतं, चौकात उभं राहतं, गोंधळ घालतं 1-1, 2-2 तास. आणि त्यांना रोखायला अक्षरशः कुणी नाहीये. म्हणजे आम्ही या निवेदनामध्ये हे सांगितलं होतं की जर रात्री 12 वाजता 12:30-1 वाजता जे टोळकं तिथं 25-30 गोळा होतं ते काही कुठल्या एखाद्या चांगल्या घरातली मुलं नाहीयेत. ह्या लोकांची पार्श्वभूमी ही गुंड प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर काही गुन्हे दाखल असतात. आणि 12:30-1 वाजता ही लोक येतात, 1 तासभर गोंधळ घालतात. त्यानंतर त्यांना रोखायला कोणी नाही, त्यांना विचारायला कोणी नाही, त्यांना टोकायला कोणी नाही. आणि म्हणून मग रात्रभर ते फिरतात. आपण ज्यावेळेस बघतो की पुणे शहरामध्ये दिवसाआड घटना घडते की कोयत्याने कोणावर तरी वार केले, 40-50 गाड्या फोडल्या, कुणाला तरी लुटलं. हे का होतंय तर माझं असं म्हणणं आहे की इतक्या प्रमाणात जर दोन्ही शहरातले मिळून जर हे सगळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे लोक जर मुलं जर फिरत असतील आणि रात्रभर जर त्यांना म्हणजे बर्थडे साजरा केल्यानंतर त्यांना काम काय आहे, त्यातले 25 लोकातले काही 10 लोक घरी जात असतील, 15 लोक फिरतायत बाहेर, तर ह्या गुन्हेगारी वाढण्याला हे खूप मोठे कारणीभूत आहेत. आणि आम्ही 4 जानेवारीला हे निवेदन दिल्यानंतर पुण्याच्या आयुक्तांनी या संदर्भातली गांभीर्याने दखल घेतली. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी पुणे शहरातल्या सर्व पोलीस स्टेशनला या संदर्भात कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. पण त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहराचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही, त्यांचा कुठलाही रिस्पॉन्स आम्हाला आला नाही. आणि म्हणूनच कालची जी घटना घडली की तुमच्या पोलिसांनीच रात्री 12 वाजता गुंडांनीच वाढदिवस पोलिसाचा साजरा करावा लागला आणि आज तुम्हाला त्याचं निलंबन करावं लागलं. जर तुम्ही अगोदरच सूचना ज्या पद्धतीने पुण्याच्या आयुक्तांनी सूचना दिलेल्या आहेत सर्व पोलिसांना, तशा पद्धतीच्या सूचना जर अगोदरच तुम्ही तुमच्या पोलिसांना दिल्या असत्या तर पोलिसांनाही कळालं असते की रात्री 12 वाजता आपल्याला वाढदिवस साजरे करायचे नाहीत, गोंधळ घालायचा नाही, कायद्याचं उल्लंघन करायचं नाही. आणि ह्या आरोपींना पण कळालं असतं आणि कालची जी घटना घडली ती घडली नसती. जर पोलिसच अशा पद्धतीनं जर कायद्याची पायमल्ली करत असतील, कायदा पाळत नसतील तर मग इतर लोकांनी काय आदर्श घ्यायचा. जर पोलिसांचा बर्थडे जर रात्री 12-1 वाजता साजरा होत असेल एकदम फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये, फटाक्याच्या आवाजामध्ये, तर मग रोखणार कोण? सर्वसामान्य लोकांचा आवाज कोण ऐकणार आहे? माझा स्वतःचा अनुभव असा आहे की रात्री 12 वाजता 12:30-1 वाजता ज्यावेळेस आमच्या चौकामध्ये बर्थडे साजरा होतोय असं मला लक्षात आलं, मी पोलिसांना 112 नंबरला कॉल करून बोलवलं. पोलीस आले, पोलिसांनी त्यांना भरपूर झापलं, इथून जा म्हणून सांगितलं. आणि फक्त पोलीस 100 ते 200 मीटर गेले असताना परत त्यांनी फटाके त्याच पद्धतीने वाजवले. मी पुन्हा पोलिसांना फोन केला की म्हणलं साहेब काय आहे, तुम्ही आता येऊन गेला आणि लगेच हे पोलिस मुलांनी फटाके वाजवलेत. तर पोलिसांचं उत्तर इतकं भयावह होतं की पोलिसांनी मला हे सांगितलं की बहुतेक आम्ही आलोय त्यांना विचारायला म्हणून त्यांनी जाणून बुजून फटाके वाजवलेत. आम्ही आता थोड्या वेळ 1-1.5 तासांनी परत चक्कर मारतो, इग्नोर करा. अशा पद्धतीने पोलिसांचं उत्तर वाकड पोलीस स्टेशनने मला दिलेलं आहे. हे अत्यंत
खेदजनक आहे, भयानक आहे. त्यामुळं आज आम्ही पुन्हा पोलीस आयुक्त जे आहेत पिंपरी चिंचवडचे यांना निवेदन दिलेलं आहे की आपण या संदर्भात 4 जानेवारीच्या आमच्या निवेदनाची दखल घेतलेली नाही, पण आता तरी तुम्ही शहाणे व्हा आणि आता तरी तुम्ही दखल घेऊन या संदर्भातल्या कडक कारवाईच्या सूचना सर्व पोलिसांना द्या, तरच या संदर्भात काहीतरी तर शांतता निर्माण होईल.